शेरढोण गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावरील महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम शेजारी रक्ताच्या थारोळ्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली होती. मृत व्यक्तीचे नाव सुशांत कुमार कृष्णा दास असून त्याचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने अवघ्या 5 तासात या आरोपीला ताब्यात घेतले. अमित रामक्षय राय असे या 20 वर्षीय आरोपीचे नाव आहे. अमित आणि सुशांत एकाच हॉटेलमध्ये काम करत होते. अवघ्या 200 रुपयांच्या वादातून हत्या झाल्याचे अमित पोलिसांना दिलेल्या जबाबात कबूल केले. सुशांत हा शेरढोण येथील हॉटेलमध्ये स्वयंपाकघराचा मुख्य पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. सुशांतच्या हत्येनंतर तो काम करत असलेल्या हॉटेलमधील सुशांतचे सहकारी कर्मचारी इतरांची चौकशी पोलिसांनी गुरुवारी सकाळी सुरू केली. तपासादरम्यान स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या पथकाने सुशांत ज्या हॉटेलमध्ये काम करत होता त्याच हॉटेलमधील सुशांतचा सहकारी अमितला ताब्यात घेतले. अमितच्या चौकशीअंती सुशांतच्या हत्येचा उलगडा झाला आहे. सुशांत हा हॉटेलमध्ये जुना कामगार असल्याने इतर परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा त्यावर विश्वास होता. हे कामगार गावी पैसे पाठवण्यासाठी सुशांतला सांगायचे आणि त्या बदल्यात तो त्यांच्याकडून 100 ते 200 रुपये घ्यायचा असल्याचे प्रकार अमितने सुद्धा 10,000 रुपये गावी त्याच्या कुटुंबियांना पाठवण्यासाठी सुशांतकडे दिले होते. बुधवारी अमितने दिलेल्या बँक खात्यावर ती रक्कम सुशांतने पाठवली होती. मात्र वरील 200 रुपये सुशांत अमितकडे मागत होता. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते. याच दरम्यान रात्रीच्या वेळी अमित आणि सुशांत हे हॉटेलचे काम संपवून घरी जात असताना याच 200 रुपयांवरून त्यांच्यात वाद झाले आणि त्याचे रूपांतर भांडणात झाले. यावेळी अमितने त्याच्या जवळील पिशवीमध्ये चाकूने सुशांतच्या गळ्यावर वार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. अमितला पनवेल येथील न्यायालयात पोलिसांनी हजर केले आहे. त्यानंतर आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.